आज सकाळी किचनमध्ये उभी राहिले कारण आज स्वयंपाकाचं फारसं टेन्शन नव्हतं. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज सकाळ जरा वेगळी होती कारण आज स्वयंपाकाचं फारसं टेन्शन नाहीये. आज आमच्या डब्याचा प्लॅन होता खिचडी भात, तांदळाची खमंग खिचडी. म्हणून सकाळी सर्व साहित्य रेडी करून घेतलं. सगळ्यात आधी भाज्या कापून घेतल्या, मग कढईत थोडंसं तेल टाकलं आणि सगळ्या भाज्या छान परतून घेतल्या. टोमॅटो, कांदा, फुलगोबी, बटाटा, ढोबळी मिरची, गाजर हे थोडेसे हिरवे वाटाणे टाकले आणि खास चव येण्यासाठी थोडेसे शेंगदाणे टाकले. शेंगदाण्यामुळे खिचडीला एक वेगळीच मजा येते. सगळं साहित्य 2 मिनिटं तेलात छान परतून घेतलं, मग टाकली लाल मिरची, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. खिचडीचा बेस एकदम तयार झाला. आज खिचडीसाठी स्पेशल तांदूळ, आम्ही नेहमी इंद्रायणी तांदळाचीच खिचडी करतात. तांदूळ आणि भाजी 2 मिनिटे एकत्र परतून घेतले आणि मग शिजण्यासाठी लागलेलं तेवढं पाणी टाकेल आणि खिचडीला शिजायला ठेवलं. खिचडी शिजत असताना मी देवपूजाला वेळ दिला. आज किचनमध्ये जास्त काही काम नव्हतं म्हणून देवापुढे निवांत उभं राहायला वेळ मिळाला होता. देवारातले देव बाहेर काढून स्वच्छ धुवून घेतले, अष्टगंध लावला, छोट्या छोट्या माळा घातल्या, फुलं ठेवली, दिवा लावला, अगरबत्ती, प्रसाद ठेवला, देवाच्या पाया पडले आणि मनापासून आशीर्वाद घेतला. मग तुळशीला पाणी घातलं, तुळशीपाशी देवा लावला आणि तुळशीला आणि देवाला 2 मिनिटं नमस्कार करून शांत उभा राहिले. मन एकदम प्रसन्न झालं. देवपूजा झाल्यानंतर परत किचनमध्ये आले. खिचडी मस्त शिजली होती. गॅस बंद करून खिचडी काढून ठेवली आणि लगेच चहा उकळायला ठेवला. तोपर्यंत सलाडसाठी काकडी कापायला घेतली, साल काढून छान छोटे छोटे तुकडे केले. तोपर्यंत चहा तयार झाला. गरम गरम चहा ओतून घेतला, डब्बा भरला. गरम खिचडी, फ्रेश काकडी, सलाड डब्यात भरले. थोडीशी खिचडी टेस्ट केली, खूप छान झाली होती. डब्बा, पाण्याची बॉटल सगळं बॅगेत ठेवलं. मस्त गरम चहा पिला आणि शाळेला जायची तयारी सुरू केली. केस विचारले, थोडीशी पावडर लावली आणि गाडीवर बसले. रेल्वे स्टेशनला पोहोचले आणि आता माझी ट्रेन येत आहे. तर मित्रांनो, आता मी निघते शाळेकडे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.